आज आपण या ठिकाणी त्या ऑफिसच्या छायेत आज आपला शेतीचा व्यवसाय आपण सांभाळला आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं एक आर्थिक आधार ज्या माणसामुळे आपल्याला मिळाला ते आपले सर्वांचेच नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे आज जयंती हा शब्द म्हणताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण या माणसाच्या जीवावर खऱ्या अर्थानं आपल्या शेतकऱ्यांचं कुटुंब त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आपल्या उपजीविका चाललेली होती. आज कधी स्वप्नातही आपल्याला वाटलं नव्हतं की दादांची जयंती आपल्याला साजरी करावी लागेल. हे फार मोठ्या धोक्यात अंतकरणातून आज महाराष्ट्र राज्य कालच्यापासून आपण पाहतोय, एखादा वाढदिवस आल्यानंतर जो उत्साह असतो त्या पद्धतीचा उत्साह कालच्यापासून नाही. एक दादांच्या स्मृती जागवताना अख्ख्या महाराष्ट्रामधून आपल्याला सर्व थरातून दादांची त्या ठिकाणी जुन्या आठवणी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. आज राज्य शासनाने सुद्धा त्यांना एक राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला, त्यांनी सुद्धा शासकीय पद्धतीने जयंती त्या ठिकाणी साजरी करण्याच्या त्या ठिकाणी त्यांनी सूचना केल्या. एक असं न भूत न भविष्यात असं नेतृत्व आपण या महाराष्ट्राच्या राज्यातून हरवलंय आणि या नेतृत्वाच्या जीवावरच आपल्या जिल्हा बँक असं 30,000 कोटीच्या घरामध्ये गेली. आज संपूर्ण कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे संस्कार त्यांनी त्या ठिकाणी त्यांना विचार दिला आणि त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरची संस्था मोठी करताना त्यांना अभिमान वाटायचा. एक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जागतिक पातळी आशिया खंडामध्ये ज्या जिल्हा बँकेचं नाव घेतलं जातं, डॉक्टर दिगंबर दोरगाडे असेल, आपले संजय जगताप असतील सर, आपल्या पुरंदर तालुक्याची ही दोन्ही माणसं नेतृत्वाने ह्या तालुक्यामध्ये सुद्धा बँकेला चांगलं स्वरूप या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आज जिल्हा बँकेचा कारभार या ठिकाणी पाहत असताना सुनेत्रावांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आल्यानंतर या क्षेत्रामध्ये नामके असताना दादांचे विचार घेऊन त्या ठिकाणी चाललेले आहेत. तुम्ही आम्ही सर्व शेतकरी बांधव त्यांना त्या ठिकाणी कंटिन्यू साथ देतोय. आज या जयंतीनिमित्ताने एवढंच सांगतो की जे प्रेम तुम्ही ती दादांच्या पाठीशी उभं केलं, तेच प्रेम तुम्ही आदरणीय सुनेत्रावांच्या पाठीशी उभं करावं आणि दादांचा वारसा, दादांचे विचार आपल्याला इथून पुढे घेऊन चालायचे आणि दादांच्या स्मृती कायमस्वरूपी आपण आपल्या हृदयामध्ये ठेवतोय. या ठिकाणी सर्वांच्याच वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि